शेतकरी मित्रांनो, गहू पिकाची लागवड बऱ्याचशा ठिकाणी आता झालेली आहे। गहू पिकामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये काही फवारण्या घेणं खूप गरजेचं असतं, कारण गहू पिकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त फुटवा जर मिळाला नाही तर आपल्याला गव्हाचं उत्पन्न म्हणावं असं काढता येत नाही। तर यासाठी नक्की काय केलं गेलं पाहिजे, त्यासोबतच येणाऱ्या किडी आणि रोग ह्याचं निदान कसं केलं पाहिजे हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। गहू पीक उगवून आल्यानंतर या पिकामध्ये सगळ्यात महत्त्वाची कोणती गोष्ट असेल तर तो असतो फुटवा। यासाठी आपण बरेचसे परिश्रम घेताना बघायला मिळतं। कधी आपण वेगवेगळे टॉनिक फवारून बघतो, कधी आपण त्याच्यावरती अगदी लोखंडी ड्रम सुद्धा फिरवतो की जेणेकरून तुमचा गहू जर मोडला तर त्यानंतर तिथं फुटवे चांगल्या पद्धतीने निघून येतील। परंतु हे सगळं करण्याची काही गरज नाही। आता गहू पिकाला जर अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि जास्तीत जास्त फुटवा जर आणायचा असेल तर तेज ॲग्रोटेक घेऊन आला आहे। यासाठी तेज ॲग्रो स्पेशल ऑल इन वन। मग तेज ॲग्रो स्पेशल ऑल इन वन हे नक्की करतं तरी काय? तर तेज ॲग्रो स्पेशल ऑल इन वनमध्ये अशा काही घटकांचं मिश्रण केलेलं आहे की ज्यामुळं आपल्या पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवा हा नॅचरलीच लागतो। त्यासोबतच जर बघितलं तर त्या लागलेल्या फुटव्यांना पानांची संख्याही चांगली राहते, पानांची लांबी चांगली राहते, रुंदी चांगली राहते आणि सगळ्यात महत्त्वाचं, मार्केटमधून कोणतंही जरी तुम्ही टॉनिक घेऊन फवारणी केलं तर फुटवा तर निघेलच, पण काही काळानंतर तुम्हाला त्या पिकावरती पिवळेपणा आलेला दिसतो, कारण त्याच्यावरती अन्नद्रव्याच्या कमतरता निर्माण होतात। परंतु तेज ॲग्रो स्पेशल ऑल इन वन हे वापरल्यानंतर तुम्हाला त्या पिकामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची काळोखी ही आलेली बघायला मिळते। नुसती येतच नाही तर ती लॉंग टर्मसाठी त्या पिकावरती टिकून राहते आणि पिकामध्ये जर काळोखी टिकून राहिली तर तिथं अतिशय चांगल्या पद्धतीनं अन्नद्रव्याची निर्मिती होते आणि ओव्हरऑल पिकाची जी वाढ आहे तर ती चांगल्या पद्धतीनं होत असते। त्यासोबतच ज्यावेळी आपलं पीक कोवळं असतं किंवा त्याच्यावरती लुसलुशीतपणा असतो तर अशा पिकावरती रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव हा सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला बघायला मिळतो। मग त्याच्यामध्ये काळा मावा असेल, काही प्रमाणात तुडतुडे असतील तर हे आपल्याला त्या पिकावरती आलेले सगळ्यात जास्त प्रमाणात बघायला मिळतात। मग याचसाठी आपल्याला तेज ॲग्रोटेकचं विस्तार म्हणजे ज्याच्यामध्ये थायमिथॉक्झाम 25% WG हा घटक आहे, हा आपल्याला फवारणीमधून वापरायचा आहे। त्यासोबतच जर बघितलं तर गहू पिकाला आता जर तुम्ही बघितलं तर ह्या वातावरणामध्ये दव किंवा धुकं हे अतिशय जास्त प्रमाणात पडत असतं। मग वातावरणामध्ये आर्द्रता किंवा पानावरती साचलेलं दव यामुळं जास्तीत जास्त प्रमाणात तिथं तांबेरा येण्याची शक्यता वाढत असते। म्हणून आपल्या पिकावरती जर तांबेऱ्याचं प्रमाण जर वाढलं किंवा तांबेरा येऊच नये ह्यासाठी आपण कार्बमॅन म्हणजेच कार्बनडायझिम प्लस मँकोझेब हा घटक असलेलं प्रोडक्ट हे आपल्याला फवारणीमधनं वापरायचं आहे। मग तुम्ही जर या 3 औषधांची फवारणी जर आपल्या पिकावरती घेतली तर आपल्या पिकाची वाढ, फुटवा, पानांची संख्या, पानांची लांबी, रुंदी आणि काळोखी ही अतिशय चांगली होतेच। परंतु यासाठी आपल्याला तेज ॲग्रो स्पेशल ऑल इन वन हे फवारणीमधून 20 मिली प्रति पंप ह्या हिशोबाने आपल्याला वापरायचं आहे। त्यासोबतच जर बघितलं तर आपल्याला यासोबत कार्बमॅन हे 2 ग्रॅम प्रति लिटर ह्या पद्धतीनं घ्यायचं आहे आणि विस्तार हे 10 ग्रॅम प्रति पंप ह्या हिशोबाने आपल्याला फवारणीमधून वापरायचं आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, यासोबतच आपल्या पिकावरती दव साठण्याचं प्रमाण ह्या हिवाळ्यामध्ये जास्त होत असतं। म्हणूनच या फवारणीसोबत जर तुम्ही ॲग्रोस्टिक नावाचं स्टिकर 6 मिली प्रति पंप ह्या हिशोबाने जर वापरलं तर आपल्या पिकावरती पाणी हे जास्त काळ थांबत नाही, शिवाय दिलेली फवारणी ही अतिशय जलद गतीने आपल्या पिकामध्ये जाते आणि त्या फवारणीचा रिझल्ट हा अतिशय चांगल्या पद्धतीने आलेला आपल्याला बघायला मिळतो। शेतकरी मित्रांनो, आपल्या कोणत्याही पिकाबद्दल कोणतीही समस्या आपल्या मनामध्ये असेल तर आम्हाला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। यासोबतच तेज ॲग्रोटेकचं मोबाईल ॲप डाउनलोड करा आणि यामध्ये सर्व पिकांचं मार्गदर्शन हे अगदी मोफत मिळवा। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।